अमरावती ग्रामीण क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या। यात ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन यांनी सर्व पोलिसांना तात्काळ शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते। यावर चांदूर बाजार पोलीस, ब्राह्मणवाडा थडी पोलीस, शिरसगाव कसबा पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून दुचाकी चोरट्यांचा शोध लावून विशेष कामगिरी बजावली आहे। या गुन्ह्यात तिन्ही पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांदूर बाजार सोनारी येथील 22 वर्षीय आरोपी उज्ज्वल दिलीप सिंग बोराडे, माधान येथील 25 वर्षीय आरोपी पवन मनोहर वाहाने, संकेत मेश्राम, नौसाद शहा, देवानंद नागपुरे, अन्सार शहा, सरफराज शहा या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्यावर दुसऱ्याला, तिसऱ्याला तर दुचाकीची बनावट आरसी कागदपत्रे बनवून विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे। सर्व आरोपी जवळील विविध कंपनीच्या एकूण 29 दुचाकी अंदाजे किंमत 20,30,000 रुपयांची वाहने जप्त केली आहे। आरोपींनी दुचाकी अमरावती शहर, यवतमाळ जिल्हा, परतवाडा, मुर्शी, बडनेरा, आर्णी, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी, शिरसगाव कसबा या परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन, पोलीस उपअधीक्षक श्याम घुगे यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक दौडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे यांच्यासह तिन्ही पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली। अमरावती जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरीची ही सर्वात मोठी कारवाई केल्याचे समजते। अधीक्षक सहा अमरावती ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक सहा अमरावती ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी सहा अचलपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काळामध्ये अचलपूर डिव्हिजनमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण खूप वाढले होते। त्यावर आळा घालण्याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एक संयुक्त पथक करण्यात आले। पोलीस स्टेशन चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी आणि शिरसगाव आमचे पथक झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये नियोजन करून गुप्त माहितगार लावले, तांत्रिक पद्धतीने त्यावर अभ्यास केला आणि त्यामधून आम्हाला काही आरोपी हाती मिळाले। आरोपी हाती मिळाल्यानंतर एक पवन म्हणून आहे माधवचा, त्याच्याकडून आम्हाला जवळपास 29 गाड्या मिळालेल्या आहेत 20 लाखाच्या आणि त्यामध्ये जे एजंट होते गाड्या विकणारे त्यांनी बनावटी आरसी करून ग्राहकांची दिशाभूल केलेली आहे। असा ही कारवाई ब्राह्मणवाड्याचे ठाणेदार दीपक वळवी, शिरसगावचे ठाणेदार पंकज दाभाडे व सर्व अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।